आमदार सचिन पाटलांच्या अधिवेशनातील लक्षवेधी सूचनांमुळे मतदारसंघाला मिळाला न्याय. साताऱ्यातील पत्रकारांशी बोलताना दिली अधिक माहिती. सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक किस्से व प्रकरणे गाजली, परंतु नम्रपणाने फलटण कोरेगाव मतदारसंघातील प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करून मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका महायुतीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांनी घेतली. त्यांना सर्वच मंत्र्यांनी चांगला प्रतिसाद देऊन त्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा करून निर्णय घेतले. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये सातारा जिल्ह्यातील पत्रकारांची चर्चा करताना त्यांनी सांगितले की पावसाळी अधिवेशन खऱ्या अर्थाने मतदारसंघाच्या प्रश्नांवरती चर्चा घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व पुनर्वसन आणि मदत मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी अधिवेशनात खऱ्या अर्थाने त्यांच्या अनुभवाचाही फायदा झालाय. फलटण कोरेगाव तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत बांधावर जाऊन पंचनामा करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर रस्ते, वीज व 1600 धरणाबाबतही औद्योगिक वसाहत या प्रलंबित प्रश्नी मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू झालेले आहेत. ही फक्त सुरुवात असून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या सभागृहात राजकारणापेक्षाही समाजकारणाला प्राधान्य देण्याची भूमिका ही कायम राहणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील हे कोरेगाव भागात तर फलटण भागातील महायुतीचे सर्वच कार्यकर्ते विकास कामांबाबत नेहमीच भेटत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, पत्रकार शैलेश धुमाळ, पत्रकार रेवण महाजन, पत्रकार मनोज पवार, पत्रकार संजय कदम उपस्थित होते. गावातील सर्वच माझे सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यामुळे आता मंगळगावची परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची ताकद परत एकदा वाढली. 1600 धरण याबाबत आपला पाठपुरावा आता कोणत्या स्टेजला आला आहे, काय परिस्थिती त्याच्यात? 1600 धरणाचा विषय आता सुरू झालेला आहे, बैठका झालेल्या आहेत. आता मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बैठक झाली होती. आम्ही विखे पाटील साहेब, मुखर्दाबा म्हणजे त्यांच्याबरोबर, त्याचबरोबर जिल्ह्यातील जयकुमार गोरे, ज्या ज्या भागाला पाणी ते मिळणार आहे त्या त्या भागातले प्रतिनिधी सर्वच त्या बैठकीला उपस्थित होते आणि 1600 धरणाचा विषय लवकरात लवकर कसा सुटेल आणि ते मुखर्दाबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मतदारसंघामध्ये ते होत असल्यामुळं त्यांनाही पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांच्याही गावाला काही त्रास झाला नाही पाहिजे आणि तिथलाही प्रश्न लवकरात लवकर सुटून ते धरण लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी सर्वच मंत्री महोदय, जिल्ह्यातील आम्ही सर्व सदस्य म्हणून त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती याकडे तुम्ही कसं बघता? कारण महायुतीचं आता सरकार आहे आणि महायुती म्हणूनच ते आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, हे सगळेच आणि सर्वच रिपब्लिकन पार्टी असेल, जे आमच्या घटक पक्षसुद्धा जे आहेत युतीबरोबर, त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती आम्ही एकत्र लावण्याचा विचार करतो. कॉरिडॉरचा एक विषय होता मागच्या काळामध्ये, उत्तर भागामध्ये MIDC छोटा प्रकल्प व्हावा किंवा काय, त्याबद्दल काय वादावादी झाले होते विषय. आता कुठल्या स्टेजला MIDC तिथं होणाऱ्या युवकांचा प्रश्न रोजगाराचा सुटणार आहे का तो? त्याबद्दलची अजून मला पूर्ण माहिती नाही, पण निश्चितपणानं उत्तर कोरेगावसाठी सुद्धा MIDC झाली पाहिजे आणि जिथं बागायत जमीन नाही, जिथं जिरायत जमीन आहे किंवा हलकी जमीन आहे आणि तिथं कशा पद्धतीनं आपल्याला MIDC चांगली उभी करता येईल आणि तिथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसं मिळालं याच्यासाठी निश्चितपणानं आम्ही प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.